हाय फ्रेंड्स, मी स्वातीज कॉर्नर मराठी या यूट्यूब चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत आहे। आज संडे स्पेशल म्हटल्यावर तर सकाळी ब्रेकफास्टसाठी आपण बनवणार आहोत बटाट्याचे पराठे। तर छान असे बटाट्याचे पराठे बनवण्यासाठी आपण 3 बटाटे कुकरला लावून घेतलेत आणि झाकण लावून 5-6 शिट्ट्या घेऊन घेणार आहोत। आता आपण पराठ्यांसाठी पीठ मळून घेणार आहोत। मीठ टाकलंय आपण चवीनुसार, ओवा टाकले आहेत। आता आपण छान असा डो बनवून घेणार आहोत मळून। जसं आपण चपातीसाठी पीठ मळून घेतो तसं छान मळून घेणार आहोत। बघू शकता छान असा गोळा तयार करून घेतलाय। आता आपण एक पॅन घेतलाय, त्याच्यात तेल टाकून घेतलंय, जिरं टाकून घेतलंय, हिंग टाकून घेतलाय, वाटाणे टाकून घेतले, कांदे टाकून घेणार आहोत। आणि आता आपण आलं, लसूण, जिरं, हिरवी मिरची मिक्सरला लावून दळून घेतलं, तेही टाकून घेतले, कोथिंबीर टाकून घेणार आहोत, मिरची छान हळद टाकून घेतलेली आहे, मीठ टाकून घेणार आहोत आणि थोडा अर्धा कप पाणी टाकून घेतलंय आणि छान अशी वाफ देऊन घेणार आहोत 2 मिनिटं। बघू शकता छान अशी वाफ दिल्यानंतर असं छान तयार होतो टपिंग आपलं मस्त पराठे बनवण्यासाठी। आता 2-5 मिनिटं याला थंड होऊ द्यायचं आहे छान, आणि तोपर्यंत इकडं हा गोळा मळून घ्यायचा आहे। आणि आता छोटे छोटे पराठे आपण बनवून घेणार आहोत। खूप सोपे होतात। असं गोल गोळा करून घ्यायचा आहे मोदकासारखा। आपण याला पोळी अशी गोल गोल करून घेणार आहोत। बघू शकता किती झटपट तयार होतं आणि अजिबात फुटत नाही। आणि कधी पराठा बनवत असताना जे आपण चटणी बनवलेली असते बटाट्याची ती गार होऊ द्यायची राहते। बघू शकता किती छान दिसतोय आपला पराठा। आता आपण छान तव्यावर शेकून घेणार आहोत आणि कोणतेही बाहेरचे मसाले न वापरता, आणि खूप चवीला खूप अप्रतिम होतो। तुम्ही अशा पद्धतीने बनवून बघा। त्याच्यासोबत तुम्ही दह्यासोबत खाऊ शकता, लोणचं सोबत खाऊ शकता। घरगुती साहित्यांमध्ये पराठे तयार होतात। बघू शकता किती छान असा येलो कलर आलेला आहे आपल्या पराठ्याला। छान दोन्ही साईडून तूप लावून घेणार आहोत आपण आणि चांगले शेकून घेणार आहोत कमी आचेवरती। बघू शकता तर आपले पराठे तयार झालेले आहेत बनून। आणि जर माझ्या चॅनलवरच्या रेसिपी आवडत असतील तर लाईक, शेअर आणि कमेंट करायला विसरू नका। बघू शकता तुम्ही।